उपस्थित होतोय। तर ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांचा गट स्थापन झालाय। शांततेत ही प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे। 6 खासदारांच्या गटाची शिवसेनेत विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। शिंदेचे 6 नवे खासदार 19 जूनला वर्धापन दिनी एकत्र दिसतील। वर्धापन दिनीच हे खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं समजतंय। तर 19 जूनलाच शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे। त्याच दिवशी हे 6 खासदार वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमात त्यांची भूमिका स्पष्ट करतील असं सांगितलं जातंय। शिवसेनेचा हा 60वा वर्धापन दिन आहे। दोन्ही शिवसेनेकडून वेगवेगळे मेळावे या निमित्तानं घेतले जातात आणि त्याच वेळी ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का दिला जातोय। तर आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, नरेश म्हस्के यांचं असं म्हणणं आहे की आता ठाकरेंनी त्यांच्या 65 नगरसेवकांना सांभाळावं। खरंच नगरसेवकांमध्ये या खासदारांप्रमाणे अस्वस्थता आहे? नक्कीच, कारण जर आपण प्रत्येक वेळी बघितलं, आधी आमदार झाले, त्याच्यानंतर आता खासदारांच्या संदर्भात देखील आधीपासूनच वक्तव्य ही सुरू करण्यात आलेली होती आणि सांगण्यात आलं होतं, कुठे ना कुठे हिंट्स ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या आणि त्याच प्रकारचे आता नवीन हिंट किंवा नवीन एक आगाऊ संदेश जो आहे तो एक देण्याचा प्रयत्न केला जातो आहे। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं होतं ठाकरेंनी आणि त्याच पक्षाने सगळ्यात जास्त काम हे मुंबईमध्ये केलं होतं, त्याच्यामुळे 65 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते। आता तेच 65 नगरसेवक देखील त्यांच्यासोबत राहतात का, हा प्रश्न नरेश म्हस्के यांनी विचारलेला आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला त्या संदर्भात देखील घडामोड जी आहे ती बघता येऊ शकते, बघायला मिळू शकते, कारण की 65 नगरसेवकांपैकी अनेक नगरसेवक जे आहेत त्यांच्या मनामध्ये देखील खदखद आहे, त्यांच्या मनामध्ये देखील हीच भावना आहे की निधी मिळत नाहीये, कामं होत नाहीये, सतत संघर्ष करावा लागतो आहे, त्याचबरोबर भेट देखील होत नाहीये आदित्य ठाकरे असेल किंवा उद्धव ठाकरे असेल यांची। त्यामुळे हे होण्यापेक्षा एकनाथ शिंदेंकडे आपण जायला हवं, अशा प्रकारची खदखद जी आहे ती अनेक नगरसेवकांच्या मनात आहे, असं शिवसेनेच्या सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील ऑपरेशन टायगर होणार का, या संदर्भात आता प्रश्न विचारले जाऊ लागलेत आणि नरेश म्हस्केंनी या संदर्भात सूचक विधान देखील केलेलं आहे की हे नगरसेवक देखील तुमच्यासोबत राहतात का हे तुम्ही आता पहा। शिवसेने शिंदे गटाचे जर विचार केला आपण तर त्या ठिकाणी 29 नगरसेवक त्यांचे आहेत, भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत, मात्र जी सत्ता आहे ती सत्ता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे आहे। जर हे सगळे नगरसेवक किंवा याच्यापैकी 2/3 नगरसेवक जे आहेत ते शिंदे गटाकडे आले उबाठाकडून, तर मात्र शिंदे गटाची पुन्हा एकदा ताकद वाढू शकते आणि जी काही सत्तेची विभागणी आहे त्याच्यामुळे देखील शिंदे गटाची ताकद वाढू शकते। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील ऑपरेशन टायगर होईल असं सूचक वक्तव्य जे नरेश म्हस्के यांनी केलेलं आहे। त्या संदर्भात देखील आता शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे का याकडे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, आता संसदेनंतर मुंबई महापालिकेत देखील उलथापालथ होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अक्षय, या संदर्भातले अपडेट तू याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आणखी एक महत्त्वाचे अपडेट, फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता देऊ नका अशी मागणी संसदेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे। खासदार राऊत त्यासोबतच अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी